बातमी साताऱ्यातून। सातारा जिल्ह्यामध्ये पश्चिम भागात अखेर हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली आहे। धरण क्षेत्रामध्ये सध्या पावसाची रिपरिप सुरू असून महिनाभराच्या ओढीनंतर पाऊस आल्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये थोडी वाढ झाली आहे। त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण आहे। शेतात पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे। दरम्यान कन्हेर धरण परिसरातनं थेट आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी। पाहूयात। जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये अखेर जून महिना उलटून गेल्यानंतर आता पावसाला कुठेतरी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण आता उभे आहोत हा साताऱ्यातील कन्हेर धरणाचा परिसर आहे आणि आपण पाहतो या धरणामध्ये पाण्याची आवक होण्यासाठी आता हळूहळू सुरुवात झालेली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून साताऱ्यात पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे धरणांच्या पातळीमध्ये थोड्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळते। हे धरण कन्हेर धरण आहे, हे साधारण 10 TMCचं पाणीसाठा असणारं धरण आहे। त्यापैकी आता 2.95 TMC एवढाच पाणीसाठा या धरणामध्ये शिल्लक आहे। साताऱ्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणलं जाणारं धरण म्हणजे कोयना धरण। या कोयना धरणाच्या पाणी पातळीत सुद्धा आता हळूहळू वाढ होताना पाहायला मिळते। आतापर्यंत पाऊस नसल्यामुळं बळीराजा कुठेतरी चिंतेत असल्याचं पाहायला मिळत होतं, परंतु गेल्या 2 दिवसापासून सातारा जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि यामुळं कुठेतरी शेतकरी वर्गामध्ये समाधान असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। हळूहळू पावसाचा जोर वाढल्यानंतर एकूणच या धरणांच्या पातळीमध्ये सुद्धा वाढ होताना पाहायला मिळेल। सध्या तरी साताऱ्यात आता पावसाची सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा।